हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। नव्या वक्फ सुधारणा कायद्याला सुप्रीम कोर्टाची अंतरिम स्थगिती, केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर देण्याचे आदेश, वक्फच्या मालमत्ता डिनोटिफाय न करण्याच्याही सूचना। राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची, नव्या शैक्षणिक धोरणानुसार तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषेचं अध्यापन अनिवार्य करणार, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी। पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही, केंद्र सरकारचं सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू, राज ठाकरेंनी सरकारला ठणकावलं। भाजप खासदार मेधा कुलकर्णींना अटक करा, नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची मागणी, मेधा कुलकर्णींनी मशिदीत घुसून गोंधळ घातल्याचा आरोप। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांनी एका व्यासपीठावरती येणं टाळलं, भगवानगडाच्या नारळी सप्ताहाला भेट देऊन सुरेश धस नारायणगडाकडे रवाना। धनंजय मुंडेंच्या गालावरून वारं गेलंय, चांगली वाणी बंद पडली आहे, त्यांच्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण। तुम्ही को पायलट नाही तर तुम्ही लोको पायलट आहात, एकनाथ शिंदेंनी को पायलटच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावरती राऊतांचा शिंदेंना मिश्किल टोला। ठाण्यातील वाहनं धुण्याची सर्व सर्व्हिस सेंटर तात्काळ बंद करा, धरणामध्ये पाणीसाठा कमी होत असल्याने पालिकेची खबरदारी, तर सर्व सर्व्हिस सेंटर 10 जून पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश। राज्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच, जानेवारी ते मार्च या महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये तब्बल 269 शेतकऱ्यांची आत्महत्या, कर्जबाजारीपणाला कंटाळून संपवलं जीवन। केसगळती झालेल्या रुग्णांची आता नखगळती सुरू, बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यातील प्रकार, नख तुटू लागल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। मेट्रो 7 मार्गिकेचं काम प्रगतीपथावर, टनेल बोरिंग मशीन बोगदा खणून बाहेर, तर पुढील वर्षापर्यंत अनेक मेट्रो मार्ग सेवेत येतील, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन।